हाय मंडळी, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आणि मजेत असताल. मी कोमल. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काय आहे ना, जेव्हा इंट्रोडक्शनचा पहिला व्हिडिओ टाकलाय ना, तेव्हापासून वाटत होतं की रोज रोज टाकावं. म्हणलं चला ठीक आहे, आता माझं काम बिमचं सगळं आवरलंय, घर वगैरे तर सगळं स्वच्छ झाले. त्याच्यामुळे मी म्हणलं चला तुमचं घर मी तुमच्यासोबत शेअर करते. माझं घर हे काय आपलं नाही आहे, हे भाड्याचंच घर आहे. तर तेच म्हटलं चला आपण होम टूर देऊया. तुम्हाला मी दाखवते माझं पुण्यातलं भाड्याचं घर कसं आहे. तर कारण पहिले पण आम्ही भाड्याच्याच घरात राहत होतो, आता पण भाड्याच्याच घरात आहोत. कारण जेव्हा माझं लग्न आता 2019मध्ये झाले, तेव्हापासून आम्ही 5-6 वर्ष सिंगल रूममध्ये राहिलो. त्याच्यानंतर आम्ही ह्या रूममध्ये आलो होतो. हा 1 BHK टाईप रूम आहे. तर तो मी दाखवते तुम्हाला. की सांगा तुमच्या रूम पण अशाच आहेत की नाही. तर चला ठीक आहे, मी तुम्हाला आमचा होम टूर देते. तर ही आमची बाल्कनी आहे. आम्ही 3ऱ्या मजल्यावरती राहतोय. आता बाहेर मी बघल का नाही म्हणून. तर ही छोटीशीच गॅलरी आहे, काही मोठी वगैरे नाही आहे. बघा, हा आहे आमचा हॉल. खूप मोठा आहे हा हॉल. कारण जेव्हा आम्ही सिंगल रूममध्ये होतो ना, तेव्हा आमची सिंगल रूमसुद्धा या हॉलपेक्षा खूप छोटी होती. आणि हा आमचा सोफा आहे, जो की आम्ही गेल्या वर्षी घेतला आहे. आता मी आज स्वच्छ क्लीन करून ठेवला आहे, कारण मला व्हिडिओ काढायचा होता. त्याच्यामुळे बघू शकता माझी रूम मस्त स्वच्छ बिच्छ करून ठेवली आहे. काही पसारा बिसारा नाही आहे. आधीच्या खेळण्या बिण्यावरून ठेवल्यात. फक्त त्याच्या तेवढ्या खेळण्या आहेत इथं ठेवलेल्या, कारण तोही खेळून खेळून खूप बोर झाला आहे या खेळण्यासोबत. आणि हा आमचा टी व्ही आहे. पहिला आमचा टी व्ही छोटा होता 32 इंचचा. तो खराब झाल्याच्या नंतर आम्ही सेकंड हँड टी व्ही घेतला आहे. आणि ही राधाकृष्णाची फ्रेम आहे, जी की आम्हाला आमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट भेटली होती त्यांच्या मित्रांकडून. हा असा मोठा हॉल आहे. आणि हे काय आहे ना, हे पोस्टर आणण्यापेक्षा ना, मी माझ्या मुलाला असं 1 2 3 इथं काढले आहेत. पुन्हा त्याचे स्पेलिंग, त्याच्यानंतर ABCD, पुन्हा 1 2 3 स्मॉल कॅपिटल दोन्ही पण ABCD काढलेल्या आहेत. आणि आता तो फक्त 3 वर्षाचा आहे, तरी पण त्याला हे पूर्ण येते, पूर्ण पाठ झालेलं आहे. त्याच्यासाठी हे 1 2 3च्या स्पेलिंग हे सगळं त्याला येते व्यवस्थित. आणि हे मीच लिहून तिथं लावलेलं आहे. आणि हे आमचं गावाकडून जे काय आम्हाला धान्य वगैरे येतं ते आहे ते. आणि त्याच्यानंतर हा आहे बेडरूम. तर सगळ्यात पहिले तर हे आहे, हे आम्ही जेव्हा इस्कॉन टेम्पलला गेलो होतो ना, तिथून आम्ही हे घेऊन आलेलो आहेत, कारण हे मला आवडलं होतं. तर हा आहे आमचा छोटासा बेडरूम. एवढा काही हे नाही आहे, पण ठीक आहे, छान आहे. पहिल्या सिंगल रूमपेक्षा तर खूप छान आहे ही रूम. आणि हा फ्रीज आहे. हा फ्रीज पण माझ्या लग्नातला आहे, लग्नातच दिलेला आहे हा फ्रीज. हा कॉट पण लग्नात दिलेला आहे. आम्ही फक्त सोफा इथं आल्याच्या नंतर घेतला आहे. आणि माझ्याकडे काय आहे ना, कपाट नाही आहे, त्याच्यामुळे हे माझे कपडे असेच आहेत. बाकीचे साड्या वगैरे आहेत ते आतमध्ये ठेवलेले आहेत, कॉटच्या बॅगमध्ये ठेवलेले आहेत. आणि हे डेली यूजचे कपडे आहेत. इकडं पण वरती काय पसारा नाही आहे एवढा, सगळं जेवढं लागेल तेवढंच यूज करतो आम्ही. आणि हा आहे मेकअप आरसा. ह्याची बघा किती हालत खराब झाली वर आणताना, कारण आमचा जुना खूपच छोटा आहे, त्याच्यामुळं हा बेचारा खराब झाला आहे सगळा. हे बघा, हे असं लागतच नाही पूर्ण. हा पहिला असा पूर्ण बंद व्हायचा, पण आता हे बघा असं होतं हे. पण ह्याची एक छान गोष्ट आहे की आपण सगळं तयार झालो ना, तर फुल दिसतं याच्यामध्ये साडी बिडी घातल्यावर, कसं नाही ते. त्याच्यामुळं हा तुटला तरी आम्ही घरातच ठेवला आहे. जेव्हा स्वतःच होईल तेव्हा बघता येईल, नवीन वगैरे येत आहे. पण आता तरी हा असंच आहे. ते छान आहे. हा मी काय गादीवर वगैरे झोपत नाही तर, कारण ही लई छोटी गादी आहे. बघू शकताय तुम्ही, कॉटपेक्षा पण छोटी गादी आहे. याच्यावरती फक्त 2 माणसं झोपतात, 3 माणसं झोपू शकत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही हे सगळा पसारा घेऊन हॉलमध्ये जाऊन झोपतोय. त्याच्यामध्ये काय झोपत वगैरे नाही. तर आमचं किचन बघू शकते. आम्ही याच्या आधी ना, हे घर खूप खराब होतं, याला पेंट वगैरे दिलेला नव्हता. पण इथं आलो आम्ही, कलर विलर दिला याला, त्यापासून हे कुठं छान दिसतंय. तर इकडं बाथरूम वगैरे आहे. दोन्ही पण टॉयलेट बाथरूम एकत्र आहे, वेगवेगळा दरवाजा आहे मधात. हा आहे किचन वाटा. इथे माझे थोडेसे भांडे राहिलेत घासायचे. तरी पण मी सगळं आवरून ठेवलंय, घासून वगैरे ठेवले, बघू शकताय. इथं खाली पण कांदे ते ठेवायला सेपरेट जागा आहे. आणि स्वयंपाक पण झालाय माझा. इथं बटाट्याची भाजी, चपात्या काय असतील बनवून घेतले मी. इथं पाणी, आमच्या इकडं पाणी सुद्धा ना असं भरून ठेवावं लागते. आणि हे आहे माझं छोटंसं रॅक. आणि हे सगळ्या वस्तू जे काय आहेत ना, याच्यावरले भांडे वगैरे जेवढ्या काय वस्तू आहेत, त्या सगळ्या मला लग्नामध्ये दिलेल्या आहेत. कारण आमच्या इकडं परंपराच आहे, लग्नामध्ये सगळा संसार देतात मुलीला. तर तो माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे वरती. आणि बघा माझे भांडे,
सगळे लावून ठेवले चांगले. आणि हा आहे आमचा छोटासा देवारा. कारण पहिले तर माझ्या देवाऱ्यामध्ये फक्त बाळकृष्ण आणि वरती ती छोटी जी काय मूर्ती आहे ना सरस्वतीची तीच होती आणि पाठीमागचे 2 फोटो होते. पण आता आम्ही पाठीमागं कोल्हापूरला गेलतो, तिथून मी हा अंबाबाईचा फोटो, ही स्वामींची मूर्ती आणि आदमापूरला गेलतो तिथून ही बाळूमामाची मूर्ती घेऊन आलो. कारण मी ठरवलंच होतं जिथे जाईल ना तिथूनच घेऊन येईल आणि नंतरच माझ्या मंदिरात ठेवल. हे छोटंसं असं आमचा होम टूर आहे. पुण्यातलं हे आमचं घर आहे छोटंसं. कसं वाटलं तुम्हाला आमचा रूम नक्की सांगा. आणि तुमचे जर तुम्ही भाडेकरू असताल तर सांगा की तुमचे रूम असेच आहेत का काय. कारण आम्हाला तर डबल रूमच घ्यायची होती, पण काय ना आमच्या ओळखींच्यांची रूम आहे ही. त्याच्यामुळे पहिलं तर इथं कुणी राहत नव्हतं, पण आम्ही कलर विलर दिल्याच्या नंतर आम्हीच राहायला आलो तिथं. त्याचं भरपूर काम आम्हीच केलंय, चांगलं लय खराब होता. कारण सिंगल रूममध्ये आम्ही 5-6 वर्ष राहिलो. आम्हाला असा चांगला थोडासा रूम पाहिजे होता, कारण पाहुणे वगैरे आले तर त्या रूममध्ये काय बसत बी नव्हते. त्याच्यामुळे आम्ही ह्या रूममध्ये आलोय. तर कसा वाटला ते मला नक्की सांगा रूम. आणि या रूमचं भाडं आम्हाला 6,000 आहे. तुम्ही पण रेंटनं राहत असाल तर तुम्हालाही माहिती आहे भाडे किती आहेत आजकाल रूमला. पण हे आमचं ओळखीचं असल्यामुळे आम्हाला ह्याला कमी भाडं आहे. आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं की नाही माझं होम टूर. तर आजच्यासाठी बस एवढंच. भेटूया नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.